हाय, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला, आजचं दिवसभराची रुटीन काय असणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि छान असं पौष्टिक पावडर पण मी रेडी करणार आहे. ते कंबर वगैरे दुखायला नको त्याच्यासाठी, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता इथे सुरुवातच मी खारकांवरून करते. तर इथे 1 किलो गुळाच्या खारका घेतलेल्या आहेत मी. आता हे 1 किलो मी गुळाच्याच घेतलेल्या आहेत मात्र. पण हे ओली खारीक चायवरी पावडर पण भेटतं याचं, तेही तुम्ही वापरू शकता. पण मी इथे ओली खारीक घेतलेली आहे. आता हे छान मी असं फोडून वगैरे घेते. बघू शकता तुम्ही, त्यांची बी वगैरे काढून घ्यायची आणि साल पण काढून घ्यायची. हे छान असं 5-6 दिवस उन्हात वाळवून घ्यायचे. तर म्हटलं चला, ते वाळतायत तेवढ्यात मला अस्तर वगैरे आणायचे होते. तर मी अस्तर वगैरे घेऊन येते. तेच मी ते चेक करत होती, काही राहायला नको म्हटलं. तर एकदा गेलं की मग 5-6, 8-10 काही अस्तर असतात ते घेऊन येते मी एकदम. आणि त्यानंतर मला आज रविवार असल्यामुळे पास्ता पण बनवायचा आहे. तर चला, अस्तर वगैरे घेऊन येते तेवढ्यात. त्यानंतर मुलीने छान असा पास्ता उकडायला ठेवून दिलेला होता. मी आली, मग इथे कांदा वगैरे कापून घेते. आणि इथे पत्ताकोबी आणि शिमला मिरची माझी कापून झालेली राहिला आहे फक्त आता कांदा, तोही मी छान असा बारीक कापून घेते. आता इथे पास्ता वगैरे रेडी करून घेते, कारण आम्हाला रविवारच्या दिवशी पास्ता आवडतो आणि मुलांनाही सुट्टी असते. म्हटलं चला, छान असा पास्ता बनवून घेते. आणि मिस्टरांसाठी छान अशी भाजीपोळी केलेली होती, कारण त्यांना पास्ता आवडत नाही म्हणून. मग दुपारच्या वेळेत छान असा पास्ता किंवा मुलांना असं काही दर रविवारी वेगवेगळं बनवून खाऊ घालून देते. आणि मलाही आवडतं असं चटपटीत, त्यानिमित्ताने एखाद्या दिवशी खाणंही होतं आहे आपलं. तर आता इथे बघू शकता, छान असं पास्ताचं जेवण आहे आमचं आज दिवसभर. त्यानंतर माझ्या काही साड्या पिको फॉल करून ठेवलेल्या होत्या. त्यांनाही मला हातशिलाई करून घ्यायची होती. जरा 3-4 साड्या मला अर्जंट द्यायच्या होत्या. तर म्हटलं चला, उद्या द्यायचे आहेत ते. तर मी काय करते, पहिले रेडी करून ठेवते. कोणतंही कस्टमर आलं ना, तर मी पहिले रेडी करून ठेवते आणि रिटर्न नाही पाठवत मात्र. आणि होतं तरच घेते, नाही तर नाही घेत. आणि मी जेव्हा हातशिलाई करते ना, तर ताटाचा वापर करते. इथे बघू शकता, ताटशिवाय मला हातशिलाईच करता येत नाही. मिस्टरांचा फोन आला की तुला फाट्यावर जावं लागेल असं. तर फाट्यावर गेली होती. फाट्यावरून हे आंबे घेऊन आले. तर त्यांचे मित्र होते, त्यांनी हे आंबे पाठवले. तर खूप छान आहेत. 5-6 किलो आंबे आहेत, इथे बघू शकता तुम्ही. बघू शकता, खूप छान आंबे आहेत इथे. आणि आंब्यांचे नावं काय माझे लक्षात राहत नाही आणि मला समजत पण नाही कोणता आंबा कसा असतो. पण हां, खायला मात्र मला नक्की आवडतो आंबा. आता मी तुम्हाला इथे जवळून दाखवते. आणि आज संध्याकाळचं जेवण आमचं आमरसच राहणार आहे. तर त्याची क्लिप माझ्याकडनं उडाली. चला असू द्या. चला, आता इथे काही राहिलेलं काम मी पूर्ण करून घेते. इथे हातशिलाई वगैरे झालेली होती, पण हे तसंच सोडून मी गेलेली होती. आता इथे छान असा घड्या वगैरे करून घेते मी. आता हे आवरून वगैरे घेते जरा पटापट पटापट. हे आणि संध्याकाळची पण वेळ झालेली आहे आणि स्वयंपाकाला छान असा आमरसच राहणार आहे. मी बोललीच तुम्हाला, क्लिप उडाली म्हटलं त्याची. तर चला असू द्या. आता हे सर्व आवरून घेते. आता इथे सर्वच साड्या आमच्या रेडी झालेल्या आहेत. इथे बघू शकता, सर्व इथे रेडी करून ठेवलेल्या आहेत. आणि मी भेटते तुम्हाला आता दुसऱ्या दिवशीच. आता मला इथे तूप रेडी करून घ्यायचं आहे. तर म्हटलं चला, तेही तुमच्यासोबत शेअर करते. मी सिंपल असं तूप बनवते, काही जास्त त्याच्यात तामझाम करत नाही. पण चला, आता इथे 10-12 दिवसाची काही साय होती, ती मी आता व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली. 2 भांडे करते आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकून मी फिरून घेणार आहे. त्याच्यात थोडंसं थंड आणि नॉर्मल पाणी टाकून तुम्ही फिरून घेऊ शकता. आता इथे 2 भांडे माझे झालेले आहेत, इथे बघू शकता तुम्ही. आता मी काय करते, हे जरा पाणी, हे पाण्याचा काही वापर करत नाही मी, ते फेकूनच देते मी. तर आता हे 2-3 पाण्याने छान अशी साय धुवून घेणार आहे. आणि लास्टला थंड पाण्याचा वापर करायचा आहे खूप. इथे बघू शकता, बॉटल तुम्ही जास्त थंड आहे. तर त्या थंड पाण्याचा वापर करायचा आणि छान असा गोळा रेडी करून घ्यायचा आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, छान असा गोळा रेडी झालेला आहे. आणि मी जरा पातेली छोटी घेतली, पण ॲडजस्ट होऊन जाईल तेवढ्या पातेल्यामध्ये. तुम्हाला वाटलं तर तुम्ही मोठी कढई घेऊ शकता. आता मी हे तूप रेडी करायला ठेवते. हे तूप बनतं तेवढ्यात मी ते तुपाचे भांडे कसे धुवायचे ते तुमच्यासोबत शेअर करते. मला त्याची टीप माझी सासूबाईंनी सांगितली होती, की हे चिकट भांडे निघत नाही तर थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं आणि कोमट पाण्याने छान हे सर्व भांडे धुवून काढायचे.
तर सासूबाईंनी शिकवलं होतं, तर हे माझं लक्षात राहिलं होतं. नाहीतर मी नॉर्मल अशीच धुवायची, तर ती तारची घासणी पण खराब होऊन जात होती आणि भांडे हात पण खूप चिकट होऊन जायचे. तर आता इथे बघू शकता छान असा चिकटपणा निघाला आहे. आता हे भांडे वगैरे मी घासून घेते, तेवढ्यात माझं तूप पण रेडी होऊन जाईल. आता इथे बघू शकता छान असं तूप रेडी झालेलं आहे आणि थंड झाल्यावर तूप असं काहीसं दिसतं. माझं तूप पहिले पण होतं याच्यामध्ये, त्याच्यातच मी ॲड करून घेतलेलं आहे आणि छान असं रवेदार तूप झालेलं आहे. एवढी बरणी भरलेली आहे. घरच्या घरी तूप खूप छान रेडी होतं. आता मला तुमच्यासोबत छान असं ते पावडर दाखवायचं आहे. तर चला ते पावडर कसं बनवायचं ते तुमच्यासोबत शेअर करते. आता इथे खारकामध्ये छान वाढून झालेल्या होत्या आणि खसखस पण मी इथे घेतलेली आहे. आता इथे बघू शकता मी सर्व मापांमध्ये घेते, तुम्हाला सांगते. तर इथे काही खारका आहेत घेतलेल्या आहे. मखाने घेतलेले आहेत, बदाम घेतलेले आहेत आणि काजू घेतलेले आहेत. मी याचं काही मापं असं फिक्स नाही आहे. इथे बघू शकता अशा प्रकारे मी मापं घेतलेले आहेत अंदाजे आणि तसंच मी पावडर रेडी करणार आहे. आता हे छान सर्व काजू, बदाम, खसखस थोडंसं मी भाजून घेणार आहे. याच्यामध्ये तुम्ही फुटाणेसुद्धा टाकू शकता. आपले ते व्हाईट फुटाणे भेटता ना ते, किंवा डाळ असते फुटाण्याची ती पण तुम्ही टाकू शकता. आता इथे मी सर्व हे काजू, बदाम आणि खसखस छान असं भाजून घेते. खसखस जास्त आपल्याला लाल करायची नाही आहे. नॉर्मल फक्त जेवढी कढई गरम आहे तेवढ्या याच्यातच आपल्याला भाजून घ्यायची आहे. फक्त तडतडी यायला पाहिजे असं पण नाही, नॉर्मल फक्त भाजायची. आणि आता मखाने भाजण्यासाठी मी तुपाचा वापर करते. जे आपण तूप बनवलं होतं त्याचाच वापर करते इथे. तर छान असं तुपात मी मखाने भाजून घेते. आता हे थंड होण्यासाठी मी एका साईडला ठेवून देते. थंड झाले होतंय तेवढ्यात मी खारकांचं पावडर करून घेते. जरा हे पावडर करायला जड जातं, त्याच्यासाठी मी हे थोडंसं जाडसर पावडर करून घेते खारकांचं. आणि मिक्सर बंद चालू असं करायचं. आता इथे बघू शकता छान असं दरदरीत मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे सर्व खारका मी पावडर मिक्स करून घेते. इथे बघू शकता दरदरीत असं बनवून घेते. आता तेवढ्यात हे पण थंड झालेलं आहे आणि खारकांचं पावडर पण रेडी झालेलं आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, हे खारकांचं पावडर आणि हे सर्व व्यवस्थित हे काजू, बदाम, खसखस सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि 2-3 चमचे हे टाकून घ्यायचं आहे आणि 2 चम्मच खारकांचं पावडर टाकून घ्यायचं आहे. म्हणजे हे मिक्स झाल्यानंतर खारीक पण याच्यामध्ये छान अशी मिक्स होऊन जाईल आणि सर्व साहित्य एकत्र मिक्स होऊन जाईल. आता हे थोडंसं जाडसर वाटून झाल्यानंतर याच्यामध्ये 2 चम्मच खारकांचं पावडर टाकून घ्यायचं आणि छान असं हे पण बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे बघू शकता असं काहीसं पावडर व्हायला पाहिजे. तुम्हाला हे पावडर जाडसर पाहिजे असेल तर जाडसर पण करू शकता. मी जास्त पावडर बारीक पण केलं नाही आहे आणि जास्त जाड पण ठेवलं नाही आहे. असं मिडियम साईजचं ठेवलेलं आहे. रवा जसा असतो त्या पद्धतीने. याचा तुम्ही शिरा पण बनवू शकता आणि याचा दुधात पण वापर करू शकता. कोमट दूध राहिलं त्याच्यात तुम्ही 1 चम्मच टाकून हे पिऊ शकतात. खूप छान आहे कमरेसाठी आणि गुडघ्यांसाठी पण. तर हे मी माझ्या मिस्टरांसाठी बनवलं आहे. आता मी हे छान एक प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून घेते. तर माझ्याकडे हे प्लास्टिकचं डबं छान क्वालिटीचं आहे आणि एअरटाईट पण आहे, म्हणून मी त्या डब्यामध्ये भरून घेते. तुम्ही काचेच्या बरणीमध्ये सुद्धा भरू शकता आणि खूप कमी साहित्यामध्ये बनणारे हे प्रोटीन पावडर आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.